हा त्याला 15 वर्षामध्ये व्यायाम लावणार ते. तर आम्ही आलो आहे बहिणीकडे मोठ्या गावात आणि इथे तुम्हाला ही बेडरूम आहे, तिकडची विंडो आणि हॉलच्या विंडो. काल पण आलेलो, आता आमचं जेवण बिवण सगळं झालं आणि काल आलेलो ना आम्ही लगेच गेलो. पाठची ग्रीनरी बघू शकतो. हां असं आहे ग्रीन. मी मागे बोलली बॅक साईडने झाडी झाडी पूर्ण झाडी. तो पूल आहे. हा पूल आहे, किती जवळ येऊन दाखवलं बघ. आणि पूर्ण झाडी. आणि मस्त अशा आम्ही आलो. किती गोंगाट चालले आणि मुलं असली काय म्हणजे सांगूच नका. आणि आम्ही आलो आहे जत्रेला. आज सोमवार यांची जत्रा आहे. काल रविवार होतं, काल आम्ही आलेलो आणि लगेच येऊन गेलो. जस्ट इथे आलेलो ना मोठ्या देवीच्या पाड्यावर देवीचं दर्शन घ्यायला लगेच इकडे गेलो. आणि आत्ता जेवलो आम्ही. मी शूटच केलं नाही. आली मी गडबडीत आली. श्रीयलसुद्धा झोपलेला आणि खूप मुलांनी त्रास दिला त्यामुळे मी शूटच केलं नाही. आली आणि आता आम्ही ड्रेस मी गाऊन घातले आणि गुपचूपवर आम्ही आता झोपतोय. संध्याकाळी पुन्हा जत्रेत जाणार आहोत. तर माहीत नाही हे कसं मी तुमच्याबरोबर शेअर करेल, कारण का थोडं थोडं सगळं शूट केलेलं आहे म्हणून मला इथे आल्यावर भारी वाटतं. कारण का लाईट पण छान येते. आमच्या घरात पण येते पण इथे मस्त. तरी बघा त्यांचं झाडू मारण्याचं काम चालू. झोपून उठले आताच आणि या दोघी बनवतात लाडू. हा सांगते ना मग. हे बघा इथे बसल्यावर भारी वाटतं. देवघराच्या समोरच बसलेली आहे आणि ही जी ग्रीनरी आहे ना किधर नाही मिलेगी. माझे होठ ऑरेंज का दिसतात. झोपली असेल. मी पण हात. तर वाजलेले आहेत 10:30 आणि आम्ही आता जेवून चाललो आहे जत्रेमध्ये. सगळ्या तयारी बियारी करून कशी घेतली मोठी. 10:30 वाजता कुंकू लावायचं ना मला. 10:30 बजे. जत्रेतनं विशेष काही घ्यायचं नाही, सगळं घेतलेलं आहे. ॲक्च्युली आम्ही राऊंड मारायला चाललो आहे. कशी राऊंड मारून येते. तर एक राऊंड मारून येतो जत्रेतनं. ही छोटी बहीण गेली नव्हती तर तिच्याबरोबर आम्ही पण चाललो आहे. आणि आम्ही अगोदरच ठरवलेलं कसं रात्रीच जाऊया. चला आवरलं आहे, जेवलेले आहेत ते नॉनव्हेजचं वगैरे ते आहे सगळं. आल्यावर करू काम. कसं बाय बाय कर. कसा आता नाही करणार. कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. करतो बघ बघ, कुछ तो गडबड है. तक्ष्मी हे बघ, तक्ष्मी बघ मस्त कॅशे कौशलच्या भूतीन म्हणून फिरलेली आता बरी वाटतं. हाय काय कुठे चालली तू? कुठे चालली सांग. जत्रेला. तर काल सुद्धा जत्रेत आलेलो. काल होती कुंभारकापाडा चिंचोळीचा पाडा जत्रा आणि जत्रा तर 2-3 दिवस अगोदर भरलेलीच असते, नंतर सुद्धा भरलेली असते. आणि आज आहे मोठा गाव आणि देवीच्या पाड्याची जत्रा. तर आज सुद्धा आलो जत्रेमध्ये. तर मुलांना काय मजाच करायची असते. आणि श्रीयाला आणि तक्ष्मीला सगळ्यात अगोदर आम्ही पाळण्यात बसवलं. त्यानंतर आम्ही थोडीफार खरेदी केली अजून काय काय. आणि मग आम्ही ही मोठी बहीण त्यांना पाळण्यात बसायचं होतं. श्रावणीला मेन पाळण्यात बसायचं होतं. कालसुद्धा बसलेली पण तिचं शूट करायला कोणच होतं नाही. आजसुद्धा बसलेली पण तिने मला सांगितलेलं शूट करा. आणि तेवढ्यात ही 2 मुलं आहेत ना
गीतसुद्धा त्या मोठ्या पाळण्यात बसलेला, पण आम्ही त्याला उतरवलं कारण का तो घाबरेल म्हणून. आणि मग ही 2 मुलं जी आहेत तक्ष्मी आणि श्रियाल हे रडायला लागले. मग त्यांना घेऊन आम्ही इथे ड्रॅगन गाडीमध्ये बसलो आणि तिथनंच मग ह्यांचं शूट करत होतं. या पाळण्यामध्ये बसायचं माझं खूप स्वप्न आहे, पण ते स्वप्नच राहील कारण का मी अशा डेंजर पाळण्यामध्ये कधीच बसणार नाही. खूप भयंकर आहे हे, मला तर जाम भीती वाटते बाबा. पाळणा कोणताही असू दे मला भीतीच वाटते, मी बसू शकत नाही. मी ज्या ड्रॅगन गाडीमध्ये बसलेली ना त्याच्यात सुद्धा मला ना भीती वाटत होती आणि मी अशी ओरडत होती ना तर गीत मला किती हसत होता. तर असं आहे. तर काय माहीत आहे कसे बसतात बाबा. त्यानंतर आमची गाडी चालू झाली अशा प्रकारे आणि मी खूप घाबरलेली खरं सांगते, कारण का छोटी बहीण आणि गीत होता ते सांगतील का डेंजर. मी खूप घाबरलेली. मी नंतर बोलत होती मी का बसले, कोणासाठी बसले. मी श्रियासाठी ॲक्च्युली बसलेली. आणि 12 वाजून गेले ना, आम्ही इथेच जात असो. त्यानंतर त्या दोघींना काहीतरी घ्यायचं होतं, मोठ्या बहिणीला छोट्या बहिणीला, तर त्या घेत होत्या. आणि मग आम्ही पुढे आलो, मी मुलांना घेऊन पुढे आली आणि मग इथे मंदिरामध्ये बसली थोडा वेळ आणि मग एकत्र आम्ही घरी आलो. आणि मग सकाळी उठल्यावर अशा प्रकारे तुमच्याबरोबर पुढचा ब्लॉग शेअर करते. काल रात्री जत्रेला जाऊन आले ना, आज सकाळी मी केस धुतली कारण का मला ही हायलाईट करून देणार आहे केसांना, मला बाहेर जायचे म्हणून. आणि नाही तर आम्ही रात्रीच गेलो असतो घरी, पण या केसांना कलर करून देणार आहे ना हायलाइटर आणले. मी कुठलं आणले, स्ट्रीटचं आणले का गार्नियरचं आणले माहिती नाही. आणि अगोदरचं सुद्धा हे शाईन करतात. आमचे ब्राऊनच केस आहेत सगळ्यांचे, बेसिकली ब्लॅक एकदम नाहीत. पण हे अगोदरचं पण हे दिसतंय ना, हे सुद्धा हायलाइटर हे हीच करके देते. आणि आयब्रो पण हीच करते आमची. तर आता नंतर करते. सकाळी थोडंसं तुमच्याबरोबर बोलली आणि मग ग्रीनरी बघत बसली. माझा फेवरेट जागा झालेली आहे. आणि त्यानंतर ना खूप सारी कामं केली. सगळ्यांची मुलं एवढी आतरंगी आहेत, सगळ्यांनी त्रास देत घेतलेला. आणि त्यांच्यासाठी मी बिर्याणी बनवली, व्हेज बिर्याणी. काही शेअर केलं नाही का माहीत नाही, आमचीसुद्धा गडबड होती. मुलांचा त्रास म्हणजे मुलं आम्हाला त्रास नव्हती देत, पण गोंगाट घरामध्ये पूर्ण घातलेला आवाज. आणि त्या दरम्यान मोठी बहीण आहे तीसुद्धा घरी गेली. आणि नंतर तर आम्ही हेअर कलर केलाय, माहीत नाही कसं झालंय. दुपारची वेळ किती वाजले, दुपारची वेळ नाही, आम्ही शाईन करते. आम्ही संध्याकाळ होतं अख्खा दुपारभर हेच काम करतो. आणि हा भुजाच्या पिठाचा लाडू आहे, दाखवायलाच विसरले. आमच्याकडे जत्रेला स्पेशल पदार्थ असतो हा भुजाच्या पिठाचा. भुजाचा पीठ म्हणजे तांदळाच्या पिठाचे लाडू. काल बनवताना दाखवलेलं ना, लक्षात नाही मला. हां, देवीला हा प्रसाद लागतो. आणि जे कोंबडे वगैरे कापतात ते देवीला नाही कापत, ते नाही राक्षस जे राक्षस असतं ना, देवीने ज्यांचा वध केलेला असतं त्यांना सुद्धा मान द्यायचं असतं, तर त्यांना लागतं. आणि गावामध्ये देव असतं ना, प्रत्येक गावाचा देव असतो त्यांना असं. खाते. आणि आता आम्ही निघतोय. मी केस वगैरे धुतली, यांची वाट बघते, येतील यायला, लेट नाही व्हावं बस. आणि मी जी ग्रीनरी बोलत असते ना, ही ग्रीनरी किती भारी दिसतं. मगासपासून मागे लागली ती लाडू आता खातो. ते वेगवेगळ्या पद्धतीत बनवतो, सुके दूध टाकून पाणी टाकून, तसे वेगवेगळे. हां, लगेच खायचं असेल तर पाणी टाकून. 15-20 दिवस टिकवायचे असेल तर मग ड्राय बनवायचं तुपावर. ये ग तक्ष्मी, श्रियाला आणि श्रावणी झोपले, लक्ष्मी पण झोपलेली, ती उठली. लाडू पाहिजे, हे हिला पण लाडू दे. घे ग घे,
खाऊन दाखव बाबा. ऍक्टिंग बाबा ऍक्टिंग हा कसं केलं बाबा खूप छान. तिने तर पक्के माझे व्हिडिओ बघून वाटत शिकले. म्हणजे मी तिला विचारलं पण नाही तर कसं झाले तरी कसं झाले मी बनवले कसं झाले भारी झाले नाही. म्हणजे रिअली ऍक्टिंग आहे तिची खोटी ऍक्टिंग नाही आहे. नाही चांगलं झालं नाही चांगलं झालं खोटे. चला आता आम्ही जाऊ घरी आणि हा ब्लॉग मी आता शेअर करेल जसं शक्य होईल तसं. पण हे दिसते कलर तर मी कलर वगैरे करताना का नाही दाखवलं माहिती का कारण का मला नाही दाखवायचं होतं का कोणी करू नये असं. घरी करू शकतात ज्यांना आवड ज्यांना माहिती ते करतात. पण मला नाही वाटलं दाखवावं असं का नाही का दाखवावं कशाला उगाचच केमिकलचा वापर नाहीच करावा शक्यतो. पण चाय पण माझं केस ना बऱ्याच ठिकाणी व्हाईट झालेले म्हणून मी लावलेलं आहे. व्हाईट केस गेलं का व्हाईट केस गेलं ना कमी वाटतं. हां व्हाईट केस बऱ्याच हे बघा हा असं मध्ये कुठे आहेत ना तर त्यांच्यासाठी मी हे लावलं आहे. पण केमिकलचा वापर नाही करावा मेहंदी. आणि मी मेहंदी लावू शकत नाही कारण का मेहंदी ना खूप थंड असते आणि माझं ऑपरेशन आताच झालं आहे. आता श्रियाच्या टायमाला सीझर ऑपरेशन झालेलं मग मला वाताचा ऑलरेडी त्रास आहे म्हणून मी नाही लावायला गेली मेहंदी. आणि हे सुद्धा जे हायलाईट केले स्ट्रीटचं हे सुद्धा मी ना वर्ण केलं असतं. हा डोक्याला लावून नाही दिलं वरच्या वर्ण केले. तर बघूया आता कलर कसा येईल तसा येईल. मला असं वाटतं हे बघ कलर बघ किती आले राहू दे मला आवडलं. आता आम्ही चाललो आणि मग बाय कर बाय कोणला बाय केलं चला आम्ही निघतो त्यांच्या घरनं बाय त्यांचं अजून लिफ्टचं काम बाकी आहे बघ.